फॅशन नेतृत्व, युवा नेतृत्व या स्पर्धेसाठी लाभलेले प्रमुख मान्यवर सन्माननीय भरतजी म्हात्रे ज्यांचा इथे सन्मान केला जातोय। मायचूक दर्शाल प्रेमाचा आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड अर्पण म्हणून सन्मान चिन्ह इथे देऊन त्यांचा सन्मान करतो आहोत। ओल टू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच वैभवजी भोपी। जाऊया मैदानाकडे जी मॅच चालू आहे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय पारगाव आणि कोंबड भुजिया दोन संघादरम्यान। दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ केलाय। सकाळचं सत्र आपण पाहत होतो आणि या सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघांनी पहिल्या मॅच मध्ये काय भन्नाट बॅटिंग केली आहे। खूप चांगली बॅटिंग केली। हवाई सफर षटकार चौकार आपण पाहिले। दोन्ही संघाचा जर पारडा पण पाहिले तर खूप भारी आहे आणि दोन संघामध्ये ही चालणारी लढत आपण पाहतोय। केव्ही काका मैदान आपण पाहू शकाल आणि स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक। इथे मात्र आपण पाहू शकाल त्याच पद्धतीनं त्याच दिशेनं अलॉंग द कार्पेट चेंडू जमिनीला घरंगळत चेंडू सीमारेषेच्या बाहेर केतन मेहरच्या बॅट मधून येतोय। बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार। तदनंतर एक विनंती आहे तरगर संघाचा वंडर बॉय व गौरव मोकल गॅरो यांना विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठावर आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा विनोद भगत ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव विनोद भगत आणि या कोंबड भुजेगावचा सितारा आपण पाहतोय परंतु त्याला मात्र या वेळेला बॅक टू बॅक लगावतोय केतन मेहर। 3 चेंडूवर लगावतोय 3 चौकार आणि खूप चांगली बॅटिंग या वेळेला आपण पाहू शकाल आणि ही चौकारांची हॅट्रिक मात्र कंप्लीट करतो या वेळेला फलंदाज केतन मेहर। चला नेक्स्ट बिग फाईट मॅच मी आता विनंती करेन वाकळण संघाचे संघनायक आणि चांभारली संघाचे संघनायक लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी तुम्हाला यायचंय। बिग फाईट मॅच प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना तुमच्या समोर येईल। कॉम्बॉक्स केतन मेहरनं मात्र हा पहिला खेळाडू ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक 3 चौकार लगावले आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चेंडू उडावले या वेळेला सीमारेषेच्या बाहेर चौथ्या चेंडूवर येतोय। विनोद भगत गोलंदाज आहे। षटकार काय बॅटिंग केली जाते बघा भन्नाट बॅटिंग। मी मगाशी सांगितलं होतं अनुभव एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर। मग ते कोणतेही क्षेत्र असू द्या आणि त्या क्षेत्रामध्ये जर तुमचा अनुभव असेल अनुभव जर वापरला गेला तर तुम्हाला यश मात्र मिळत असतं आणि ते यश मात्र संपादन करत असताना केतन मेहरला आपण बरीच वर्षे या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहतोय। खूप चांगली बॅटिंग खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघाला सातत्याने तारत असतो। थोडंसं आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षामध्ये फारशी कामगिरी चांगली करू शकला नाही परंतु या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये भन्नाट फलंदाजी आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहू शकाल इथे सुद्धा आपण पाहू शकाल 1 षटक पूर्णपणे तो खेळतोय आणि या 1 षटकामध्ये टोटल त्यानं धावा जमवल्या त्या 24 धावा त्यामध्ये उत्तुंगाचे 2 षटकार आणि या 3 चौकारांचा समावेश। वेल बॅटिंग खूप चांगली या फलंदाजी केतन मेहर। ज्या पद्धतीनं पहिल्या मॅच मध्ये सुरुवात केली होती आपण पाहिली होती केतन मेहर आणि प्रफुल्ल त्याच पद्धतीनं आपण पाहू शकाल। थँक्यू मी रोखतोय तुला शेखर थोडंसं मान्यवरांचा सत्कार होणं तेवढंच महत्वाचं। खरं तर पीच कुरेटर आपण पाहू शकाल ज्यानं सुंदर एसटी बनवली आणि या स्पर्धेला सफल करण्यामध्ये मोलाचं योगदान असणारे आमचे सन्मान्य चिंतामण वैती यांना मी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। अतिशय फलंदाजांसाठी ज्यांना अनुकूल असणारी खेळपट्टी आणि तेवढीच पाटा विकेट। गतवर्षी या स्पर्धेमध्ये विश्वविक्रमी तुम्ही खेळपट्टी पाहिली। सर्वाधिक मोठी यष्टी कोणत्या स्पर्धेमध्ये झाली असते तर गतवर्षी याच मैदानावर आमचे संजय शेठ
साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं बोलवलं होतं आणि तेच पिच कोरेटर चिंतामणी वैती यांचा सन्मान व्यासपीठावर आपण करतोय. आणि यंदाही देखील तेवढीच मोठी यश त्याने आम्हाला भरून दिली. विश्वविक्रमी त्यांचं मी म्हणेन या स्पर्धेमधील खूप मोठं योगदान. टेनिस बॉलच्या पटलावर चिंतामणी वैती यांचा सन्मान. आणि थोड्याच वेळामध्ये आपण अमृता मॅडम अर्थात अमृता रेस्टॉरंटच्या मालकीन सन्माननीय सौ अमृता मॅडमचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. मॅच खूप चांगली सुरू आहे. येथील शेखर तुमच्या समोर. थँक्यू सो मच. नक्कीच वैभवजी, कारण येणाऱ्या पाहुण्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. कारण ही स्पर्धा जर आपण पाहिली तर संजय दत्त ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा उच्चांक आपण पाहिला तर उंच शिखरावर आरूढ होणारी स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल प्रफुल्ल मोकल स्ट्राईकवर आहेत, परंतु गोलंदाज मात्र आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी निकेत कोहली बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकतोय आणि या प्रफुल्लला मात्र पूर्णपणे जखडून आणि बांधून ठेवण्याचं काम करतोय. इथे मात्र तिसरा चेंडू आपण पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी. जरी विनोद भगतनं मार खाला असला, विनोदनं जरी 24 धावा खर्च केल्या असल्या तरी मी तसं करणार नाहीये ही सांगणारी गोलंदाजी करतोय. आणि ज्या पद्धतीने केतननं फलंदाजी केली त्याच पद्धतीने इथं मात्र गोलंदाजी आता मात्र करतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकतोय निकेत कोहली या वेळेला. इथे मात्र आपण पाहू शकाल बॅक टू बॅक आपण पाहू शकाल 4 चेंडू मात्र डॉट खेळतोय आणि हा 13वा खेळाडू आहे ज्यानं या स्पर्धेमध्ये 4 चेंडू डॉट खेळण्याचा विक्रम 3 चेंडू डॉट खेळण्याचा विक्रम आपण पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये अचूक कामगिरी गुणलेखकाची आपण पाहतोय. आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाते, परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू बाहेर आहे. पंचांनी आमच्याकडे जमिनी समांतर हात दर्शवलेत आणि हा चेंडू मात्र खराब चेंडू दर्शवलाय. वाईट चेंडू एकदा मात्र मिळते एक्स्ट्राच्या माध्यमातून आणि एकदा वेच्या बरोबरीनं टीम पारगाव संघाची धावसंख्या आहे धावफलकावर 25 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं 3 चेंडू चांगल्या पद्धतीनं 4 चेंडू चांगल्या पद्धतीनं हाताळले होते, त्यानंतर येणारे 2 चेंडू बॅक टू बॅक एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा खर्च करतोय. तर लय आणि लेन चांगली आहे, तर गोलंदाजाला मी म्हणेन की कुठेतरी भरकटण्याची गरज नाहीये. परंतु इथे मात्र बॅटची कडा आणि इथे मात्र यष्टीरक्षकाने टिपलाय झेल आणि पूर्णपणे प्रफुल्लला मात्र बांधून ठेवत असताना एक मोठी सफलता मिळतीये. ती गोलंदाज निकेत कोहली आणि कोंबडभुजे टीमला पारगाव संघाचा पहिला फलंदाज डगआउट मध्ये परततोय. सन्माननीय आदरणीय मान्यवर चिंतामणजी कोहली व चिंतामणजी मोकल यांचा मैदानावर शुभ आगमन झालंय. मी आदरणीय चिंतामणी मोकल साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या आणि तदनंतर चांभारली संघाचे संघनायक प्लीज टॉससाठी तुम्हाला लगेच यायचं आहे, जेणेकरून आम्ही टॉस करू. वाकलन संघाचे संघनायक आमच्यासोबत जोडले गेलेत. आम्ही तुमची प्रतीक्षा करतोय. खूप चांगली मॅच, खूप चांगला क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. केव्ही काका मैदान आणि या स्पर्धेचे सर्व संजय दादा ठाकूर त्यांनी घेतलेली मेहनतीचं फल नक्कीच सांगेन मी की शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं, शून्यातून मी म्हणेन स्वतःचं नाव, स्वतःच्या नावाचा ब्रँड ज्यांनी 7 समुद्रा पलीकडे मी म्हणेन आज नेऊन ठेवलाय ते संजय दादा ठाकूर. मॅन फ्रॉम बामणडोंगरी आपण पाहू शकाल आणि या गावातील नावलौकिक आणि या आपल्या विभागातील एक बहुमानाची क्रीडा स्पर्धा स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक आणि त्यांच्या संवेद पूर्ण त्यांचा आपण पाहू शकाल जो ग्रुप आहे, त्यांचे पूर्ण सर्व सहकारी आहेत, त्या सर्वांनी सुद्धा घेतलेली मेहनत. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल बॅटची या वेळेला एज लागते. शॉट फाईन लेग मधून चेंडू मात्र येतोय सीमेरेषेच्या बाहेर आणि इथे मात्र फलंदाज होते या वेळेला कुणाल तारीकरच्या बॅट मधून येतोय. शेवटचा चेंडू होता दुसऱ्या षटकामधील, येतोय चौकार.
या स्पर्धेचे सर्व शिलेदार आपण पाहू शकाल. संजय दादा ठाकूर, त्यानंतर राजेश दादा ठाकूर असतील, ओमकेशजी गोंदली, त्यानंतर सर्वेश नाईक, रोहित म्हात्रे, राहुल नाईक, त्यानंतर स्वप्नील मोकलाणी, विकी गोंदली, हे सर्व या स्पर्धेचे शिलेदार आहेत. या सर्वांची मेहनत आणि या मेहनतीनं ही स्पर्धा मात्र यशस्वी होत असताना आपण पाहतोय. शेखर, आपण टॉस करून घेऊया, कारण मॅच तेवढी महत्वाची जरी असली तरी यापुढचा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. मी सन्माननीय साहेब विजय शेट्टी खारकर साहेबांना विनंती करेन, यानंतरचा बिग फाईट मॅच ज्यामध्ये आपण टॉस करावा, सामना तुम्हाला पाहायला मिळेल वाकलन विपक्ष चांभारले या साहेब पण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस होईल. सुपर 8 मध्ये पहिली लढत आपण थोडीशी ऍडजस्ट करतोय आज, कारण दोन्ही संघ खूप मोठे आहेत, अनेक ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहेत, तिथे नक्कीच तिथे देखील त्यांना जावं लागतं. साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस होत आहे. हेड इज कॉल अँड दिस इज हेड. आपण पाहू शकाल टॉस जिंकला इथे वाकलन संघानं. फक्त आम्ही निर्णय विचारू. क्षेत्ररक्षण करू. थँक्यू सो मच. वाकलन संघ टॉस जिंकलाय आणि प्रथम तो क्षेत्ररक्षण करेल. मॅच सुरू आहे. बोलूया कॉम्बॉक्स मध्ये शेखरकडे. थँक्यू सो मच. परंतु इथे मात्र हवाई सफर फुटवर्कचा वापर पुढे आले आणि चेंडूला मात्र बॅटवर घेतला आणि चेंडूला नेऊन ठेवले. या वेळेला काऊ कॉर्नरच्या वरतून चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. तिसरं षटक मार्गस्थ आहे. रोहन कोहली नामक गोलंदाज पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर मात्र षटकार. आणि केतन मेहर काय भन्नाट फॉर्म मध्ये बघा. मी सातत्याने सांगत होतो, नक्कीच आपण ऐकलं प्रवीण सर टेंबे यांच्याकडून सुद्धा मगाशी की केतन मेहरला आपण बाहेर, परंतु इथे मात्र पंचांचा इशारा आलाय की इथे मात्र थर्ड अंपायर आणि तिसऱ्या पंचांना मी विनंती करेन की आपण या निर्णयाकडे अंमलबजावणी करायची आहे. नक्कीच, कारण मगाशी सांगितलं होतं प्रवीण टेंबे सरांनी की जर आपण पाहिलं केतन मेहर थोडासा यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी असा फॉर्म मध्ये नव्हता किंवा फलंदाजी कुठेतरी आपण पाहिली तर करत नव्हता, परंतु या स्पर्धेमध्ये तो आज भन्नाट फॉर्म मध्ये आणि सरळ आपण पाहिलं तर सकाळी जसं मैदानावर उतरला तसा पूर्णपणे घरून सेट होऊन आलाय की काय अशी तो फलंदाजी मात्र करतोय या मैदानावर. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. आपण याची नोंद घ्या. तर रनआउटचा इथे रिव्ह्यू आपण पाहतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग. जरूर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तर डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर. तर अखेर फायनली डिसिजन येतोय नॉट आउट. सामना सुरू करायचा आहे. ओव्हर टू शेखर. थँक्यू. नक्कीच खूप चांगल्या पंचांची कामगिरी आपण पाहू शकाल आणि
पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकाल खूप चांगलं काम केलं गेलंय. सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले केतन मेहर आणि इथे मात्र नॉट आउट आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार रोहन कोहली. तिसरं षटक आहे केतन मेहर साठी. इथे मात्र आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मगाशी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं प्रफुल्ल मोकलचं असं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि इथे मात्र जो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कोंबडभुजे टीमचा विनोदनं मात्र चेंडू अडवलाय आणि आपल्या टीम साठी धावा वाचवल्या. टोटल 4 धावा आणि या 2 धावा मिळतात. 2 धावेच्या बरोबरीनं टीम पारगाव संघाची धावसंख्या आहे धावफलकावर 44 रन्स 44 धावा ऑन अ स्कोरबोर्डवर. आता मात्र फटका फसला जातोय. चेंडू बराच उंच गेलाय. लांबी कमी होती आणि तिथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होत असताना केतन मेहर झेल टिपला या वेळेला क्षेत्ररक्षक नवजल भोईरनं आणि फलंदाज दुसरा मात्र बाद होतोय पारगाव टीमचा. शिंदे आराधी फुगीरपणाच्या बाता करीत फुगीर त्याच खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली केतन मेहरची. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण 35 धावांची एक अफलातून केली आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल सलामीला आले होता आणि 4 चौकार 3 षटकारांच्या मदतीनं टोटल 12 चेंडूचा खेळ करताना 38 धावा. कारण म्हटलं जातं ना की फॉर्म हा टेम्पररी असतो परंतु क्लास हा परमनंट आहे. तो क्लास मात्र आज या मैदानावर आपण पाहू शकाल केतन मेहरला दाखवलाय आणि चौफेर फटकेबाजी करत असताना आपल्या संघाला एक चांगल्या सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय. या आजच्या दिवसामधील दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये एका बाजूला आहे पारगाव संघ, दुसऱ्या बाजूला आहे कोंबडभुजे संघ. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय आणि चौथ्या षटकाला मात्र सुरुवात होतीये. इथे मात्र आपण पाहू शकाल काय स्ट्रोक आहे बघा क्रिकेट मधील नजाकत. एक अफलातून फटका कुणाल तारेकरच्या बॅट मधून येतोय. कव्हरच्या वरतून चेंडू सीमा पार षटकार.
जर अशा पद्धतीचा तर मुख्य जो प्रवेशद्वार आहे जरूर मॅचकडे जाऊया आपण. अशा पद्धतीचा चेंडू ज्या वेळेला फलंदाजाला मिळतो, कारण फलंदाज शेवटचं षटक आणि त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर धाबा जमवण्याचा मनसुबा असतो आणि इथे मात्र चुकी करतोय मनोज भगत. 4 चेंडू चांगले टाकले होते, परंतु येणारे 2 चेंडू जर आपण पाहिले तर दोनही चेंडू बॅटच्या रडार मध्ये दिले, फुलटॉस दिले आणि त्याला मात्र पनिशमेंट दिली षटकारानं. आणि इथे मात्र शेवट सुद्धा आपण पाहू शकाल गोड केलाय. केतन मेहरनं सुरुवात केली होती चौकारानं आणि इथे मात्र फलंदाज भूषण पाटीलनं शेवट मात्र पारगाव संघाचा केलाय. 6 या धावसंख्येनं गोड. पूर्वार्ध संपलं गेलंय आणि 4 षटकांचा खेळ मात्र संपतोय. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल धावा ज्या जमवल्या त्या पारगाव संघानं 63 धावा 63 रन्स आणि 64 धावांचे एक मोठं आव्हान मात्र ठेवलंय ते टीम कोंबडभुजे संघासमोर. नक्कीच शेखर, याच दरम्यान आजची विशेष उपस्थिती आहे. नवी मुंबईचे गोल्ड मॅन अर्थातच सन्माननीय निलेशदादा चंदू पाटील यांचे इथे आगमन होणार आहे. जो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे काही आमचे प्रेक्षक वर्ग आहेत आणि काहींच्या रिक्षा कार तिथे पार्क केलं, त्यांना आम्ही विनंती करतो त्या बाजूला काढा. काही वेळातच नवी मुंबईचे गोल्ड मॅन सन्माननीय निलेशदादा पाटील यांचे इथे शुभ आगमन होणार आहे, तर आम्ही आपल्याला विनंती करतोय. नक्कीच, कारण संजय दादावर असणारं प्रेम आणि आता प्रेमाखातीर आज या स्पर्धेमध्ये सर्वच दिवसामध्ये खूप खूप मोठे मान्यवर आपण या व्यासपीठावर पाहत असतो आणि या व्यासपीठावर सर्वांचा यथोचित मान सन्मान पाहत असतो. परंतु उत्तरार्धाला सुरुवात होईल तर आपण पाहू शकाल गरज असणार आहे ती 64 धावांची. 24 चेंडू 4 षटक आणि आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक आणि मैदान आपण पाहतोय केवी काका मैदान. या मैदानावर ही स्पर्धा मात्र रंगली जाते. खूप चांगलं आयोजन आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहू शकाल संजय दादा ठाकूर हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं आणि या सर्व आयोजक शिलेदार आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करू. आणि या उत्तरार्धामध्ये आमच्या समोर जोडले जातील स्वीट व्हॉइस ऑफ नेरे, खूप चांगले समालोचक आणि ज्यांनी कमी वयामध्ये आणि कमी कालावधीमध्ये ज्यांनी सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवलं आणि सर्वांची मनं जिंकून सातत्यानं खूप चांगलं समालोचन करत मराठीचा गोडवा मात्र पोचवत राहिले ते सागर मांडवकर सर. थँक्यू सो मच. शुद्ध तर या दरम्यान आमचे आवडते असे व्यक्तिमत्व विजय शेठ खारकर साहेब यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान. विजय शेठ खारकर साहेब, आपण आलात त्याबद्दल मनापासून आपला आभार व्यक्त केले जाते. आणि याच मैदानावरती 19 जानेवारी त्यांचा वाढदिवस असतो. 19 जानेवारीला याच मैदानावर साहेब चषक तुम्हाला बघायला मिळेल. साहेब चषक 2022 मॅच सुरू होणार. पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही धुवाधार षटकार चौकार बघितले, खूप मोठं टार्गेट. परंतु टार्गेट कसं चेस होणार, पारगाव जिंकणार की कोंबडभुजे जिंकणार, या सामन्याचं धावतं वर्तन करणार आमचे साथी समालोचक मित्र स्वीट व्हॉइस ऑफ नेरे मिस्टर सागर मांडवकर सर. थँक्यू व्हेरी मच. मॅचकडे आपण वळतोय. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकाची भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख आहे आणि आपण पाहतोय आज 3रा दिवस सुद्धा आहे. 24 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज. उमेश भोईर सर आम्हाला माहिती देत असताना का पारगाव संघानं पहिल्या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक केला होता, त्यांच्या फलंदाजानं केलेली तगडी फलंदाजी आणि तेच घडलं. आपण इथे पाहिलं पहिल्या सत्रामध्ये सुद्धा केतन मेहरचा हल्ला बोल पाहायला मिळाला. 12 चेंडूमध्ये 38. त्यानंतर प्रफुल्ल मोकलची साथ मिळाली नाही. कुणालला सूर गवसला होता. मात्र त्यानंतर भूषण पाटीलनं ठोकलेले बॅक टू बॅक 2 सिक्सेस, एक मजबूत धावफलक सुद्धा म्हणता येईल, कारण तिथे धावा आहेत त्या एकूण 63-64 धावांचं टार्गेट. भूषण पाटील सज्ज होणार कोंबडभुजे संघाकडून. सॉरी, इथे भूषण पाटील पारगावकडून आहे आणि आपण शुभम कोळे आणि कपिल कोहलीला पाहतोय. कोंबडभुजे विरुद्ध पारगाव. हॅलो. तर या दरम्यान ज्या कोणी प्रेक्षकाची रिक्षा आपण तिथे गेट समोर लावले ती काढून ठेवायचे, बाजूला पार्किंग करा प्लीज, कारण की गोल्डमॅन येणार आहेत. आणि त्यानंतर कोकण विभाग शिक्षण मतदारसंघाचे आमदार
आदरणीय बालराव पाटील साहेब देखील येणार आहेत. त्यामुळे आपण जे कोणी प्रेक्षक ज्याने आपल्या व्हेकल परफेक्ट पार्किंग केलं नाही त्याने परफेक्ट पार्किंग करून घ्या आणि ते आयोजक येतील आणि तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये सागर बांडवकर सर. गोलंदाज सज्ज होणार. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू पॉवरफुल स्ट्रोक. सच अ ग्रेट स्ट्रोक, बिग स्ट्रोक. वेलकम 6. फलंदाज खेळतोय शुभम कोळी. तर मैदानावर डावाची सुरुवात केली शुभम कोहलीनं. शुभम कोहलीला माहिती आहे 64 धावांचा टप्पा ओलांडायचे. समोर पारगाव सारखा मजबूत संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करायचा असेल तर इथं फलंदाचा थैमान करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते दाखवून दिला. डावाची सुरुवात षटकाराने केली कोंबडभुजे संघासाठी शुभम कोहली. भूषण पाटील थोडासा लाईन आणि लेनमध्ये बदल केला. चपराक देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते. पॉईंट शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये प्रथमेश म्हात्रेला तिथे पाहतो. अंतर्वर्तुळामध्ये पारगाव संघामध्ये सुद्धा खूप चांगले क्रिकेटर आहेत. मागच्या 2-3 वर्षामध्ये आम्हाला या पारगाव संघाचा परफॉर्मन्स उमेश सर अजूनही आठवतं. औटी मैदान, कुंडेवालचं मैदान या संघानं गाजवलं होतं आणि आज आपण या स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये थरार पाहिला. समोर आता मात्र शुभम कोहलीचा कोंबडभुजे संघ. हे आव्हान त्याच्या समोर सुद्धा असणार आहे. टप्पा ओलांडायचे 64. ज्या पद्धतीने केतन मेहर बरसला आपल्या नावानिशी त्याने त्याचा खेळ दाखवला आणि आता 64 धावांचा टप्पा ओलांडायचा. कपिल कोहली आणि शुभम कोहलीची साथ संघासाठी खूप महत्वाची असेल. भूषण पाटील पुढचा चेंडू. आक्रमक पवित्रा इथे जरूर इथे पाहिला. शुभम कोहलीनं एकूण आतापर्यंत पाहिलं 2 चेंडूचा सामना केला. कपिलला सुद्धा तोच आक्रमक पवित्रा धारण केला. मात्र थोडी दमछाक झाली. या चेंडूला बीट केलं भूषणनं. पॉवर प्लेचे षटक, 4 षटक आहेत आणि हा सामना जिंकणं सुद्धा तेवढं इम्पॉर्टंट असणार आहे. गती कमी केली, जाळ्यामध्ये अडकवलंय. गोलंदाजाचा शिकार बनला कपिल कोहली. ते बाद झाला. पहिला धक्का मिळाला. एकूण धावा असताना 7. भूषण पाटीलचं व्हेरी गुड कमबॅक. एकूण धावा आहे त्या 7 आणि गडी बाद झाला 1. शुभम कोहली अजूनही मैदानावर. कपिलची साथ मिळाली नाही. मनोज भगतला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर. कोंबडभुजे संघाचे पाठीराखे आपण पाहतोय. खूप चांगले समालोचक आहेत ते विनम्र स्वभावाचे सन्माननीय हरिचंद्र भगत साहेब जे कोंबडभुजे गावचे आहेत आणि आज संघाला सपोर्ट करण्यासाठी आले. साहेबांचं मी हार्दिक स्वागत करेन. ज्या ठिकाणी कोंबडभुजे संघ खेळतो आवर्जून जात असतात. एकूण धावा आहेत त्या 7. प्रथमेश म्हात्रेंची आज वर्णी लागली. ते 12वे खेळाडू होते मात्र आज ते मैदानावर क्षेत्ररक्षण करताना त्यांना आपण इथे जरूर पाहतो. पॉइंटकडे त्याने खूप चांगला प्रयत्न केला. शुभम कोहलीची साथ मिळणं हे खूप गरजेचं असणार आहे. मुख्य प्रवेशद्वार आहे बघा, जिथे ज्या कोणाच्या बाईक्स कार रिक्षा असतील आपण त्या हटवा तिथूनच. काही वेळातच ज्यांच्या प्रतीक्षेमध्ये आपण आहोत त्या नवी मुंबईचे गोल्डमॅन निलेश दादा पाटील यांचे इथे आगमन होणार आहे. चेंडूची पाहणी केली, शॉर्ट सिलेक्शन केलं, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल मिळणार आहे मात्र सिंगल डबलना थोडा गेअर वाढवावा लागणार आहे. 64चा टप्पा ओलांडायचा. कंपॅरिझन आपण केली पॉवर प्ले 1 मध्ये जेव्हा खेळ करत होता पारगाव संघ 24 धावा ठोकल्या होत्या आणि त्याची पुनरावृत्ती करणं, जसं समोरच्या संघानं जो खेळ दाखवला त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट करणं, वरचढ करणं हे काम जर दुसऱ्या अंकामध्ये झालं तर प्रतिस्पर्धी संघ त्याला नामोहरण करत असतो. मात्र तो प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही. शुभम कोहलीनं डावाची सुरुवात षटकाराने केल्या आणि आता मात्र भूषण पाटील त्याला रोखून ठेवलाय. आतापर्यंत 5 चेंडू फक्त धावा आपण पाहिल्या. उर्वरित 4 चेंडू मध्ये 2 धावा दिल्या, एक सक्सेस सुद्धा मिळालाय. एकूण धावा आहेत 8. पारगाव संघाने 24 धावा ठोकल्या आणि आता कोंबडभुजे संघ थोडा बॅकफुटवर आहे. 64 धावांचा टप्पा ओलांडायचे. शॉर्ट सिलेक्शन केलं, गती कमी केली, चेंडू हवेमध्ये पाहायचे आणि सोपा झेल. आणखीन एक धक्का. प्रफुल्ल मोकलनं हा झेल टिपला. थँक्यू डीजे. तर इथे पारगाव आणि कोंबडभुजे संघ सामना खेळतोय.
परंतु दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची. एक तुमच्यासाठी सूचना असेल, जो संघ सामना जिंकणार तो संघ सुपर 8 मध्ये पोहोचणार आणि सुपर 8चा सामना आज नाही तर सुपर 8चा सामना सोमवारी आहे फायनल डेला. रोशन भाई डोक्यावर हात ठेवू नका. तर इथे सोमवारी तुम्हाला परत यावं लागेल. जर जिंकला तर किंवा कोंबडभुजे संघ तुम्ही जिंकला तर तुम्हाला देखील सोमवारी सुपर 8च्या मॅच साठी यावं लागेल. नक्कीच प्रवीण, सामना दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट आहे. जिंकणं हे दोन्ही संघासाठी महत्वाचं आहे. गावासाठी खेळणं, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळणं आणि स्पर्धा ही मानाची स्पर्धा आहे. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये तुम्ही केलेला परफॉर्मन्स हा नेहमी चर्चेचा विषय बनलाय आणि आता याच विभागातील एक नामांकित संघ आहे कोंबडभुजी संघ. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. पारगाव विरुद्ध कोंबडभुजी अशी फाईट आपण जरूर पाहतो. विनोद भगत आलाय, प्रमुख खेळाडू आहे. सांघिक संघासाठी बऱ्याच वेळा तो तारणहार ठरलाय, मात्र हा सामना त्यांना जिंकायचा. पारगाव संघावर अभिनंदनाचा वर्षाव जरूर होते. पहिल्या सामन्यामध्ये केलेली तुफानी केतनची फटकेबाजी आणि आता तेच योगदान दिला. कंपॅरिझन आपण केली, स्कोर कार्डवर एक कटाक्ष टाकला तर गुणतालिका आम्हाला असं दाखवते का पारडं जड आहे ते पारगाव संघाचं. सार्थक 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघ. केतन मेहरनं जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि जबाबदारीचं ओझं आज त्याने खूप छानसं पेललं. पहिल्या सामन्यामध्ये धुवाधार खेळ केला आणि त्यानंतर तेवढी हटके प्रेक्षणीय केली दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजचा षटक तो हाताळतोय, जिथे एकूण धावा आहेत त्या कोंबडभुजी संघाच्या 8 या धावसंख्येवर. ऑन साइडला खेळतोय ओमकार शेलार, यांच्याकडून पारगाव संघाला शुभेच्छा आल्यात आणि ओमकार पवन पाटील आहेत कुडावे यांच्याकडून सुद्धा पारगाव संघाचे मित्रपरिवार पाहतोय. सामना पाहत असताना शुभेच्छा आल्यात. मैदानाकडे जरूर आपण जाऊया. एकूण धावा धावफलकावर 9 शुभेच्छांचा वर्षाव पाठीराख्यांकडून. दोन्ही संघासाठी सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे, कारण विजय होणारा संघ सुपर 8 मध्ये धडक मारेल. कोणता संघ असेल? शुभम कोळीवर जबाबदारी. स्लोअर वन चेंडू केतन मेहर, मास्टर माइंड त्याला ओळखलं जातं. अनेक ऊन पाऊस त्याने क्रिकेटमध्ये पाहिल्या. पंचाने इशारा केला हा अवांतर चेंडू, अवांतरनं धावसंख्या पुढे सरकेल आणि एकूण धावा धावफलकावर आपण पाहूया. संघ पोहोचलाय 10 धावा. केतन मेहर दुसरं षटक हाताळतोय राऊंड विकेटनं. बॅटच्या मधोमध पहार केले, सुपर पॉवर स्ट्रोक. जरूर या फटक्यांची नितांत गरज आहे आणि 6 धावा. एकूण धावा आहे त्या 64 करायचे आहेत. म्हणजे अजूनही जर आम्ही प्रवास पाहिला दुसऱ्या षटकानंतर आम्ही जरूर सांगणार आहोत. 16 चेंडू आणि 48 धावेची गरज. 16 चेंडू आणि 48. टार्गेट आहे 64. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. केतन मेहरच्या हातामध्ये षटक दिलाय. शुभम कोळीवर उमेश सर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. संघ प्रार्थना करत असेल शुभम कोळीचं मैदानावर थांबणं हे खूप महत्वाचे. 2 हात करायचे गोलंदाजाविरुद्ध आणि इथे आपण पाहतो हे युद्ध रंगतोय 2 संघामध्ये. फटक्यांचा जोरदार वापर करावा लागेल. धावांचं लक्ष थोडंसं कठीण आहे, मात्र हे लक्ष जर बरोबरीमध्ये जर साधायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. 64 धावांचा रतीप उभा केला आणि हा टप्पा ओलांडायचा. शुभम कोळी कडे ती गुणवत्ता आहे. हुकमी एक्का त्याला ओळखलं जातं आणि अपेक्षा आता उंचावल्यात. स्लोअर वन चेंडू आक्रमण केलं, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेटला. कुठली चूक होत नाही आणि फलंदाज जरूर 1 धाव पूर्ण करेल. एक चेंडू महत्वाचा असणार आहे. एक धाव मोलाचे असणार आहे. आता हळुवारपणे धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या 17. कंपॅरिझन आपण केली जेव्हा 2 षटकं समाप्त झाली तेव्हा पारगाव संघाच्या धावा होत्या 30. त्यांची गती कमी झाली. इथे थोडंसं उलटं पाहायला मिळालं. सुरुवातीला गती कमी केल्या. शुभम वेग वाढवण्याचा प्रयत्न करतोय. 2 षटकानंतर 30 धावा होत्या पारगाव संघाच्या आणि आता आपण पाहतोय कोंबडभुजी संघ. फुटवरचा वापर, थोडी शक्तीची कमी जाणवली. झेल घेण्याची संधी होती. दूरवरून क्षेत्ररक्षक आल्या, वेगाने धावा पळून काढल्या. एक धाव मोलाची, एक धाव महत्वाची. बघा धावांची भूक आणि इथे मात्र बॅकअप करत असताना पारगाव संघाचा उत्साह जरूर पाहायला मिळालाय, कारण त्यांची मजबूत धावफलक आज संघाला जरूर इथे पाहायला मिळतो. मात्र आता सामना जिंकणं हे दोन्ही संघासाठी महत्वाचे. एकूण धावा धावफलकावर 19. केतन मेहरचं षटक. फलंदाज खेळतोय विनोद भगत आणि साथ देत असताना शुभम कोळी.
दोन्ही फलंदाज एकत्र आले, विचार विनिमय केला जाईल, उपाययोजना आखणं. जसं आपण पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावर डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरनं सांगितलं होतं, खेळामध्ये तुमचा गेम प्लॅन, तुमची प्लॅनिंग, योजनाची आखणी करणं, त्याची अंमलबजावणी करणं. इफ यू प्लॅन फॉर सक्सेस यू गेट इट. योजनाची आखणी करणं, पुढची रणनीती आखणं, या गोष्टींना खूप महत्व असतं. आणि कदाचित शुभम कोळीकडून हे प्रयत्न होणार का? केतन मेहरला माहितीये परिस्थिती दोन हात कसं करायचं, कसं झुंजायचं, आणि तो त्याचा नैसर्गिक खेळ दाखवतोय. कुशल पद्धतीनं, चाणक्य पद्धतीनं गोलंदाजी करतोय. आणि मात्र इथं फलंदाजांना थांबवण्याचं काम त्याच्या मार्फत आपण मैदानावर पाहतोय. धावा येते 19, थोडासा पारडं जड आहे पारगाव संघाचं. 2 षटकं संपल्यानंतर पारगाव 30 वर होता. आता 64 धावांचा रतीब उभा केलाय. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 13 चेंडू 45. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 12 मध्ये 60 धावा आम्ही चेस होताना ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिल्या, आणि आता हे धावांचा टप्पा ओलांडायचा. पारगाव संघ सामना जिंकणार का कोंबडभुजे संघ सामना जिंकणार? विजयाचा झेंडा कोण फडकवणार आणि सामना खिशामध्ये कोण घालणार, हे सुद्धा चित्र आपण पाहूया. केतन मेहरवर जबाबदारी होती. एक मोठा फटक्याचा अपवाद सोडला. उर्वरित ज्याने जी गोलंदाजी केल्या संघासाठी शुभ संकेत जरूर दिलाय. मात्र येणारी वेळ कोणासाठी चांगली असेल? विनोद भगत सज्ज होणार. 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक योगदान 3 धावा, आणि साथ देत असताना शुभम कोळी 2 मोठे फटके दाखवलेत. 13 चेंडू 45. केतन मेहर सज्ज होणार. स्लोअर 1 चेंडू बॅटच्या मधोमध. स्टेट हिट क्रिकेट मधील ताकदीचा फटका, आणि ही ताकद दाखवली. हम भी किसी से कम नाही, आणि हा ठोकलेला षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. अखेर आक्रमण केलं. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 25. 2 षटकानंतर 30 धावा होत्या पारगाव संघाचा. 64 धावांचं टार्गेट या. आणि आता उमेश सर बघा 12 मध्ये 39 करायच्या. चांगलं युद्ध रंगते. जिथे धावांचा शुकशुकाट होता आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये, आणि आता मात्र गोलंदाजा घामटा काढण्यासाठी फलंदाज तयार असतील. विनोद भगतवर जबाबदारी आहे, आणि शुभम कोळी त्याला साथ देतोय. येणाऱ्या 12 चेंडू 39. पीटीसी लाईव्हचे आपण पाहतो मेन ऑपरेटर केतन दलवी आहेत. बऱ्याचशा जबाबदारी 2022 मध्ये त्यांना पार पाडायचे आहेत. मात्र आज क्रिकेटमध्ये पूर्ण वेळ देत असताना आपण त्यांना सुद्धा पाहूया. 12 चेंडू 39 धावेची गरज. नेक्स्ट मॅच बिग मॅच असणार आहे. मी चांभारले आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा वाकलन संघ. बिग फाईट मॅच. ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची गर्दी हळूहळू वाढणारी युट्यूबच्या माध्यमातून, कारण मोठा सामना पाहायला सर्वांना आवडतं. आपण पाहतो मोठा सामन्याची उत्सुकता सर्वांना असते. अनेक तारे सितारे, अनेक आपण पाहतो महान खेळाडू त्या संघामध्ये खेळत असतात, आणि आता त्यांचे फाईट सुद्धा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा सामना जिंकणं आता दोन्ही संघासाठी महत्वाचं आहे. 12 चेंडू 39 धावेची गरज. गोलंदाजाचे षटक हातळतोय प्रफुल्ल मोकल. समोर खेळण्यासाठी उभा असेल आता शुभम कोळी. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, क्षेत्ररक्षक तयार. ड्राईव्हचा फटका कव्हर क्षेत्रामध्ये जरूर खेळून काढले. सिंगल. एका धावेनं काही फरक पडणार नाही पारगाव संघाचं. मोठे फटके खेळावे लागतील. शुभमचं मैदानावर थांबणं, विनोद भगतचं आक्रमण, या गोष्टींना महत्व द्यावं लागणार. कडवी झुंज रखतोय, आणि आता आपण पाहतोय 2 हात करताना कंबर तर कसावी लागेल फलंदाजांना. येणारे चेंडू असेल 11. 38 धावेची गरज. नवी मुंबईचे गोल्डमॅन निलेश दादांचं काही वेळातच इथे आगमन होईल. स्लिपकडे चेंडू, धावेसाठी संघर्ष, पंचांकडे अपील. आता थोडं उत्साहाचं वातावरण, तणावाचं वातावरण इथे जरूर पाहणार. सिंगल मिळणार आहे. 64 धावांचा टप्पा ओलांडायचा. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. सामना कोण जिंकणार, कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहतोय. येणारे 10 चेंडू 37 धावेची गरज. धावांचा वनवा पेटवावा लागणार आहे. गोलंदाजावर हल्ले चढवावे लागतील. आपली झालेली घसरगुंडी यामध्ये सुधारणा करून कमबॅक करावं लागेल कोंबडभुजे संघाला. 10 चेंडू 37 धावा. 10 चेंडू 37. इथे इशारा येतोय रिव्ह्यू आपण जरूर पाहणार आहोत.
अंपायर यू रनआउटसाठी आपण हा आधार घेणार आहोत. आता पीटीसी लाईव्हच्या कॅमेरामॅननं ही टिपलेली क्षणचित्र आता आपण पाहूया. रिव्ह्यूच्या साहाय्यानं एक्झॅक्टली मैदानावर काय घडलंय. खेळाडू एकत्र झालेत. पारगाव संघ प्रफुल्ल मोकळचे षटक पाहतोय. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 10 चेंडू मध्ये 37 करायचे. ओके, वेट करूया आपण, थोडासा वेट करूया. डिसिजन पेंडिंग. सागर, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. बघा, आताच बाबर डोंगरी संघ नावड्याच्या मैदानामध्ये खेळत आहे आणि माहुलगाव टीम विरुद्ध बाबर डोंगरी संघाच्या संदेश आणि तकदीरने 106 धावांची पार्टनरशिप केली. दोघं फलंदाजाने अर्धशतक ठोकले. तकदीरने 53 आणि संदेशने देखील 51 धावा. खूप चांगली बॅटिंग. थोडासा वेट करूया, डिफिकल्टी येतात. पंच आमच्यापर्यंत माहिती देतील. क्षेत्ररक्षण लावून घ्या पारगाव संघ. टीयूचा आपण आधार इथे घेऊया. बारावा प्रतिनिधी आपण बसायचे. अंपायर दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी सज्ज आहेत. बघा, पुन्हा एकदा सूचना प्रेक्षकांसाठी, प्लीज जरा लक्ष द्या. प्रेक्षक गेटच्या समोर ज्या कोणी प्रेक्षकांनी गाड्या पार्क केल्या आहेत, प्लीज ते आपण व्यवस्थित पार्क करा. कारण थोड्याच वेळामध्ये नवी मुंबईचे आमचे गोल्डमॅन, त्यानंतर कोकण शिक्षण विभाग संघाचे आमदार आदरणीय बालराव पाटील साहेब, मोठमोठ्या हस्ती आमच्या मंचावर येणार आहेत. त्यामुळे गेट समोर ज्या व्हेकल आपण पार्क केल्या आहेत, आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा प्लीज. पुन्हा एकदा विनंती, प्रेक्षक लक्षात घ्या, पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्या व्हेकल्स गेट समोर पार्क करा. तर अखेर नॉट आउट खेळ सुरू करायचं. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर उमेश भोईर सर आम्हाला माहिती आहे, ते नक्की देतील. 64 आता येणारे चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन. 10 चेंडू 37 धावेची गरज. 37 ताकदीचे प्रयत्न सुरू झालेत. सामना खिशामध्ये कोण गाळणार. क्लीन बोल्ड. ज्या विकेट साठी सापळा रचला होता, जाळं आखलं होतं आणि अखेर चांगली सुरुवात करून देणारा, जबाबदारी ज्याच्यावर होती आणि तिथे आपण पाहतोय प्रफुल्ल मोकळला मिळालेली शिकार. शुभमच्या खेळीचा अंत. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडी थँक्यू. उडवली. खूप चांगलं संकेत, अगदी टायमिंग सॉन्ग. परंतु नेक्स्ट मॅच देखील एक बिग फाईट, कारण सुपर 8 मधला पहिला सामना तुमच्या समोरील वाकलन विपक्ष तुम्हाला सांभारली पाहायला मिळेल, जिथे वाकलन संघानं टॉस जिंकलाय आणि आमचे सन्माननीय संजय शेठ भोईर सांगतायत की दोन्ही टीमनं लगेच रेडी राहायचं आहे. जशी सामना संपेल, जशी मॅच संपेल, तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना खूप सुंदर सुरू आहे आणि तेवढंच अतिशय मनावर राज्य करणारं अतिशय चांगलं सुंदर गोड आवाजानं समालोचन सुरू आहे. पुन्हा एकदा बोली आपण कॉम्बॉक्स मध्ये सागरजी मांडवकर सरांकडे. धन्यवाद वैभव. 27 अजूनही आपण धावफलक पाहिलं. 27 धावा आहेत. 64चं टार्गेट आहे. सामना कोण जिंकणार. मॅन कॅनॉट रीच हाय विदाउट डेअरिंग. धाडसाशिवाय तुम्हाला काही शक्य नाही आणि आता धाडस करावं लागेल. सामन्यावर मजबूत पकड निर्माण केल्या. 9 चेंडूमध्ये 37 करायच्या. प्रत्येक चेंडूवर हाणामारी करणं हे व्हेरी इम्पॉर्टंट असेल. 64 रन्स टू विन. गोलंदाज सज्ज होणार प्रफुल्ल मोकल. लेफ्ट मोर द विकेट प्रफुल्ल. आक्रमणाचा प्रयत्न जरूर केला. आपल्याला इथे स्टँडिंग पाहायला मिळालं
आक्रमक रुद्ररूप धारण केलं, मात्र चेंडू कनेक्ट करू शकला नाही. हे शुभ संकेत असतील आता पारगाव संघाला. हळूहळू या सामन्यावर मजबूत पकड निर्माण होत चालल्या. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू आणि 37 धावेची गरज. लाईन आणि लेन मध्ये थोडासा विभिन्नता पाहायला मिळतोय. प्रफुल्ल मोकलकडे तो कौशल्य आणि तो सादर करतोय. आपलं गुणकौशल्य येणाऱ्या वेळेवर सादर करणे खूप महत्त्वाचं असतं आणि प्रफुल्लला तोच प्रयत्न केला. शुभमचा अडथळा दूर केला आणि सामन्यामध्ये कमबॅक करण्यामध्ये त्याची मोठी बढती मिळाल्या. गोलंदाज सज्ज होणार. क्लीन बोर्ड. ओ सुपर बॉलिंग. ही नैसर्गिक गुणवत्ता आहे आणि ती प्रफुल्लने ते दाखवली. त्रिफळा शुभमला इथे बाद केला आणि आता बाद झालाय 5व्या क्रमांकाचा नवजल भोईर. डीजे सूरज आहेत बघा, आमचे डीजे ऑपरेटर डीजे सूरज. काही ना 31 डिसेंबर म्हटल्यानंतर 31 उमेश सर सर्वांना त्या दिवसाची वाट बघत असतात. मात्र डीजे सूरज आहे त्यांना फेब्रुवारी महिना खूप आवडतो. फेब्रुवारी महिन्याची ते खूप वाट बघत असतात. पारगाव संघाच्या पाठीराख्यांकडून आम्हाला अशी माहिती मिळते का शेवटचं षटक कर्णधारानं प्रथमेश म्हात्रे यांना द्यावं. मॅचकडे जरूर वळतोय. 7 चेंडू आणि 36 धावेची गरज. सामना कोण जिंकणार? प्रफुल्ल मोकलनं या षटकामध्ये खूप चांगलं काम तमाम केलं. संघासाठी तो तारणहार ठरला. भक्कम धावसंख्येचं हे पाठबळ मिळालं आणि आता सामना खिशामध्ये कोण घालणार हे जरूर आपण पाहूया. प्रफुल्ल मोकल सज्ज होणार. 7 चेंडू आणि 36 धावेची गरज. समोर आल्या फलंदाज जिग्नेश कोळी. शुभमच्या बाद होण्याने थोडीशी निराशा अवस्था कोंबडभुजी संघाची. ड्राईव्ह करतोय आता. बघूया जो ऑडियन्स पोल आला होता पारगावचा का शेवटचं षटक प्रथमेश म्हात्रेला संघनायकानं द्यावं, तर पाहूया आपण काय होणार. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 6 चेंडू आणि गरज असेल 35 धावेची गरज. तर कुणाची नियुक्ती होणार पाहूया. शेवटचं षटक. थोडा स्पीड वाढवा. आणि नेक्स्ट मॅच बिग मॅच. चांबारले आणि वाकलन संघ रेडी राहायचे आपण. काही वेळातच अतिथी मान्यवरांचे इथे आगमन होणार आहे. जे हनुमान क्रिकेटला बामण डोंगरी आयोजित मानाची स्पर्धा या विभागातील उल्वे परिसर म्हटला आणि या स्पर्धेची चर्चा आम्ही नेहमी करत असतो. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक आम्हाला अजूनही उमेश सर आठवतं कारण नाईट स्पर्धेने संजय शेठ ठाकूरने ही सुरुवात केली होती आणि हळूहळू डेच्या स्वरूपात भव्य दिव्य आयोजन, मग ओपनचे आम्ही संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिले. दरवर्षी एक वेगळं नाविन्य, एक वेगळी संकल्पना घेऊन ही स्पर्धा आपण दिमाखामध्ये पार पडताना पाहतोय. 6 चेंडू 35. ऑडियन्स पोल आला होता प्रथमेश म्हात्रे यांना षटक द्यावं, मात्र आता नीरज तारेकर आलेत. 6 चेंडू 35. सामना पाहूया कोण जिंकणार. पहिला चेंडू लॉफ करतो. ओ सुपर स्ट्रोक. कंप्लीट टेक्निक. फलंदाज असा फटका मारू शकतात आणि दाखवून दिलं या फलंदाजानं. ग्रेट स्ट्रोक. 6. मैदानाकडे लक्ष वेधूया. गरज होती. आपण पाहतोय येणारे 6 मध्ये 35. हा षटका ठोकला. 29 धाव्यांवर आता मात्र येणारे 5 चेंडू 29. संवेदनशील क्रिया क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असताना हे दाखवून दिला. फलंदाज आक्रमक बनत चाललाय. स्लोअर 1 चेंडू. गती कमी केली आणि चाणक्य कुशल रणनीतीचा इथे वापर केलाय आणि फलंदाजांना बीट केलं. येणारे 4 चेंडू 29 धावा. टार्गेट होतं 64. पहिला सामना सुद्धा पारगाव संघाला मजबूत धावफलकेच्या जोरावर आजच्या दिवसामध्ये त्याने विक्रम केला आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्यांच्या तुफानी फलंदाजांना आता थोड्या अडचणी निर्माण झाल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या कोंबडभुजी संघाला. ताकदीचा प्रचंड वापर. सीमारेषी लागत यस. मिड विकेटच्या डोक्यावरून आज षटकार. नीरज तारेकरचे षटक. फलंदाज आपण पाहतोय विघ्नेश. 2 षटका ठोकलेत. येणारे 3 चेंडू 23 धावा. थोडी आक्रमकता जर उमेश सर आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली असे सामन्याला थोडं वेगळं चित्र असतं. मात्र क्रिकेट आहे.
कधी काय होईल, कोण जिंकेल. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. मैदानावर त्याच्या कामगिरीनुसार तो मोठा आणि छोटा ठरत असतो. 3 चेंडू आणि 23 धावा राऊंड विकेटनं लॉफ करतोय. आणि आपण सर्वजण ज्यांच्या प्रतीक्षेमध्ये होतात त्या निश्चितच नवी मुंबईचे गोल्डमॅन सन्मान्य निलेश दादा पाटील. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. हातानं ब्रेसलेट गल्यानं चैनी ही हाय भाईची शान. हातानं ब्रेसलेट गल्यानं चैनी ही हाय भाईची शान. दिवे गावाचा जीवा भावाचा, दिवे गावाचा जीवा भावाचा, हायो गोल्डन मॅन. निलेश दादा पाटील यांचं या स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं मी त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सामना मात्र डिफिकल्ट झालाय. 2 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. निलेश दादांबद्दल बोलायचं झालं तर युवकांना सातत्यानं प्रेरित करणं, पंचांचा इशारा आलाय. बीमरसाठी हा रिव्ह्यू असणार आहे. वारंवार आज रिव्ह्यूच्या टीमला काम करायला लागते. तर निलेश दादांचं इथे आगमन झालंय. नवी मुंबईचे गोल्डमॅन आपण जरूर त्यांना पाहतोय. आज सोशल मीडियावर भरपूर प्रसिद्धी मिळवलेले निलेश दादा सर्वांच्या परिचयाचे आहेत. आज आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि आपला वेळ दिला दादांचं मनापासून धन्यवाद. एकूण धावा इथे दाफलकर 42, 64 धावांचं टार्गेट होतं आणि आता मात्र सामना कठीण झालाय तो कोंबडभुजे संघाला. 2 चेंडू आणि 22 धावेची गरज. दोन चेंडू आणि 22. रिव्ह्यू आपण इथे जरूर पाहूया. आजचा दिवस पारगाव संघासाठी लकी ठरला. केतनची फलंदाजी. सामना मात्र थोडा कठीण होऊन ठेपलाय. आता थोडासा चमत्काराची गरज असेल तर डिसिजन आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी. सामना सुरू करायचा. 2 चेंडू 22. कठीण झालेला हा सामना. 6 मध्ये 35, 5 मध्ये 29 आशा पल्लवित झाल्या होत्या. आपण पाहतो विघ्नेशच्या आक्रमणानं मात्र त्यानंतर कमबॅक केलं नीरजनं निर्धाव चेंडू फेकून. आता 2 चेंडू 22, 64चं टार्गेट. मैदानाकडे लक्ष वेधूया आपण. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. आता पारगाव संघ या सामन्यामध्ये त्यांनी मजबूत पकड निर्माण केल्या. शेवटचा चेंडू औपचारिकता शिल्लक असणाऱ्या जरूर आपण इथे पाहूया. आणि सामना जिंकला तो सार्थक इलेव्हन सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघानं. हातानं ब्रेसलेट गल्यानं चैनी ही हाय भाईची शान. हातानं ब्रेसलेट गल्यानं चैनी ही हाय भाईची शान. दिवे गावाचा जीवा भावाचा, दिवे गावाचा जीवा भावाचा, हायो गोल्डन मॅन. ही हाय बाईची शान, ही हाय